पण मागचा जन्म म्हटलं की जास्त ड्रामॅटिक जे आपण बघितलंय ही मूवी सगळ्यामध्ये ते सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं. पास्ट लाईफ करण्यामध्ये काही धोके आहेत का? पास्ट लाईफ रिग्रेशन ही थोडीशी भीतीदायक कल्पना वाटू शकते लोकांना, कारण की आपण मागचा जन्म म्हटलं की जास्त ड्रामॅटिक जे आपण बघितलंय ही मूवी सगळ्यामध्ये ते सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं. जर योग्य पद्धतीने आपण पुढे गेलो, व्यवस्थित सगळं प्लॅनिंग करून, धोका म्हणण्यापेक्षा पॉसिबिलिटी म्हणून मी याला असं असू शकतं की बरेचदा काय होतं ना की मी जो ट्रॉमा बघितलेला, आता मला आठवत नाहीये ना तो ट्रॉमा, ऑलरेडी मी आताच्या लाईफमध्ये कुठल्या तरी ट्रॉमामध्ये आहे म्हणून मी पास्ट लाईफ रिग्रेशन करते आणि त्या लाईफमध्ये गेल्यानंतर पण मी एक ट्रॉमा बघितला. काही ट्रॉमा जसं वॉरचे एक्सपिरियन्सेस आहेत, अब्युजचे एक्सपिरियन्सेस आहेत, ते खूप पेनफुल असतात, ते आपण इथे कॅरी करतोय ऑलरेडी. धोका म्हणण्यापेक्षा ते थोडेसे जास्त कॉशियसली हँडल करावे लागतात. एक दोन केसेस बघितल्या जिथे पास्ट लाईफ पर्सनॅलिटी त्यांची इतकी जास्त स्ट्रॉंग, इम्प्रेसिव्ह आणि इन्स्पिरेशनल होती की त्यांना या लाईफ मध्ये परतच यायचं नव्हतं. इथे आता लाईफ मध्ये सगळंच लॅक सगळंच कमतरता, म्हणून त्याने ते लाईफ बघितलं आणि तिथे मात्र एकदम ग्रेट पर्सनॅलिटी होती, बोलायला चांगलं, आत्मविश्वास अप्रतिम. धोका म्हणण्यापेक्षा अगदी हे प्रिकॉशन घ्यावे लागतात. त्यांना तिथनं डिसोसिएट कट करायचं, ते घडून गेलेलं आहे.